घडली, किती लोक होते या पुलावरती आणि त्यावेळेला काय घडलं, बचाव कार्य कसं सुरू आहे? साधारणतः 3-3:30 वाजताच्या सुमारास ही घटना ठिकाणी घडलेली आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर खरंता शेतकऱ्यांकरता पादचारी मार्ग होता. शेतकऱ्यांनी या ठिकाणून जाणं येणं या अपेक्षित होता किंवा इथल्या शेतकऱ्यांना ती व्यवस्था केली होती. परंतु पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. पर्यटकांना या पुलावर जाण्याकरता मज्जाव केला होता. तरी सुद्धा टू व्हीलर घेऊन या पुलावरनं जाणं येणं करणं, या मधल्या पॅसेज मध्ये पाहिलं असेल तर जवळजवळ मध्ये पाण्याचा फ्लो मोठा आहे. म्हणून इथे पाण्याकरता जवळजवळ 100-125 लोक या पुलावरती उभे होते असं सांगण्यात येते. आणि त्यातून ही घटना घडल्यावरती काहींनी पाण्यात उड्या मारल्या. त्याच्यातले 5-6 जण पाण्यामध्ये सुखरूपपणाने बाहेर काढण्यात यश आलं. जे त्या फॅब्रिकेशनच्या पूल आहे त्यामध्ये अडकले गेले त्याच्यातले 3 जण मृत्युमुखी आहेत, ते उचललेले आहेत आणि अजूनही मदत कार्य सुरू आहे. आता एकूण किती वाहून गेलेत त्याचा काही आकडा मिळालाय का? खाली वाहून 4-5 जण जात होते, ते सुखरूप निघाले बाहेर. पण असं कोणी वाहून गेलेलं माहित नाही किंवा अजून ते लक्षात येत नाहीये. पण खाली पाणी आहे किंवा ते पुलाचा जो भाग खाली पाण्यामध्ये लावलेला आहे त्याच्यात कुणी असेल तर ते आता मदत कार्यातून आपल्याला कळेल थोड्या वेळ. इथं अनेक पर्यटक होते, त्यांच्याशी काही संवाद झाला का? त्यांचं कुणी हरवलंय किंवा त्यांचं अद्याप कुणी सापडलेलं नाहीये? जखमी 1-2 महिला होत्या. इथं त्या महिलांचे काही लोक त्यांना आता दवाखान्यात प्राथमिक उपचाराकरता नेलेले. 3 ते 4 जणांना हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचाराकरता नेले, पण ते ओके, ते व्यवस्थित आहेत. पण जे पाण्यामध्ये अडकले गेले किंवा ते ब्रिजच्या तुटलेल्या भागात अडकलेत ते 3 जण या ठिकाणी आपल्याला मयत अवस्थेमध्ये सापडले. आणि खरं तर खूप जुना पूल दिसतोय, धोकादायक पूल दिसतोय. तिथं प्रवास करू नये किंवा त्याच्यावरून जाऊ नये असं अनेकदा वारंवार प्रशासनाने सांगितलेलं होतं. कुणाचा हलगर्जीपणा आहे, कुणाला दोषी धरायचा आता यामध्ये बघा, शेवटी आता प्रशासन ते त्यांचं काम करतंय, पण नागरिकांनी किंवा पर्यटकांनी सुद्धा सहकार्य करणं एक अपेक्षा असते. ज्यावेळेला प्रशासन 10 लोक या ठिकाणी असतात आणि जर शेकडो लोक पर्यटक येतात तर त्यावेळेला त्यांनी सुद्धा प्रशासनाचं किंवा ठिकाणी झालेल्या परिस्थितीवरती किंवा जिथे निर्बंध घातलेले त्या ठिकाणी जायला नकोय. पण आता शेवटी नागरिकांनी पण यामध्ये सहकार्य करणं अपेक्षित असतं. परंतु वेळोवेळी इथं अण्णा दुर्घटना घडलेली आहेत, अनेक जण वाहून गेलेले आहेत. मग इथं बचाव कार्याला किंवा कुणी प्रशासनाचा माणूस का नसतोय? इथं कायम माणसं आहेत, पोलीस विभागाचे काही माणसं आहेत, पोलीस स्टेशनचे काही कॅन्टोन्मेंट हद्दीतले सुद्धा कर्मचारी असतात. आणि कुठली अशी घटना घडली किंवा एखादा व्यक्ती कोणी पाण्यामध्ये पडलाय, वाहून जातोय तर लगेच मदत कार्य सुद्धा या ठिकाणी असतं. पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि पर्यटकांना किती आपण निर्बंध घातले तरी त्यांनी सुद्धा त्याचं पालन करायला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा असते. रोखलं नाही का त्यांनी? जे इथं होते, ज्यांच्यावरती जबाबदारी होती की पर्यटकांनी या पुलावरती जाऊ नयेत, दुचाकी दिसत आहेत त्याच्यावरती अण्णा, म्हणजे दुचाकीवरनं सुद्धा लोक इथून जात आहेत, त्यांना